अकोला शहरातील रायली-जीन भागातून व्यावसायिक अरुण वोरा यांचे अपहरण केल्यानंतर 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा अपहरणकर्त्यांचा डाव फसला आहे. 2 दिवसांनंतर व्यावसायिक बुधवारी मध्यरात्री घरी सुखरूप परतले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देऊन 5 आरोपींना गजाआड केले. आरोपींकडून शस्त्रासह मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. शहरातील दगडी पूल परिसरात अरुण वोरा यांचे रिकाम्या काच बॉटलचे दुकान आहे. सोमवारी रात्री काम आटपून ते घरी जाण्यासाठी निघाले असता 3 ते 4 जणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना 4 चाकी गाडीत डांबले. पांढऱ्या रंगाच्या गाडीतून भरधाव वेगात अपहरणकर्ते व्यावसायिकाला घेऊन पसार झाले. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. व्यावसायिकाचा शोध घेण्यासाठी पथके विविध भागात रवाना करण्यात आली होती. 2 दिवसापासून व्यावसायिकांचा शोध न लागल्याने माहिती देणाऱ्यांसाठी 25,000 रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला देखील तपासाचे आदेश दिल्यावर 2 पथके गठीत करण्यात आले. आरोपी मिथुन इंगळे राहणार चिवचिव बाजार अकोला, किशोर पुंजाजी दाभाडे, शरद दाभाडे दोन्ही राहणार ग्राम कडंबेश्वर, फिरोज खान युसुफ खान राहणार अकोला, आशिष घन बहादूर राहणार बोरगाव मंजू, राजा सरफराज खान राहणार कान्हेरी सरप, चंदू इंगळे राहणार खदान व अन्य 1 अशा 8 जणांनी अरुण वोरा यांचे अपहरण केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. विदर्भ न्यूज ब्युरो, अकोला.